रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जीवन जगत असताना कर्म हाच आपला देव असतोय. आपण देवाची किती भक्ती केली तरी देव कधी दर्शन देत नसतो किंवा आपल्याला मागेल ते देत नसतोय. पण दोस्तानो, सत्याच्या मार्गानं निष्ठा ठेवून केलेल्या कामाचं योग्य ते फळ देतो नव्हे तर ते त्याला द्यावंच लागतं. म्हणजे दोस्तानो, काम न करता आपल्याला काहीच मिळत नसतं आणि जरी येनकेन प्रकारे आपण मिळवलं तरी ते कधी पचत नसतं. म्हणजे प्रत्यक्ष राबल्याशिवाय काहीच मिळत नाही. मग दोस्तानो, देवाची उपासना करत बसण्यापेक्षा आपलं काम हे मनापासून आपण करत राहण्यात हे आपलं खरं हित असतंय. आणि देवाला तेच हवं असतं. देव स्वतः काहीच देत नसतो. तो फक्त आपल्या कर्माचं योग्य ते फळ देत असतोय. जसं कर्म तसंच फळ असतं. म्हणून दोस्तानो, उत्तम प्रवृत्ती ठेवून पूर्ण निष्ठेनं काम करत राहण्यात देव असतो. हेच गुपित समजून घेण्याची गरज आहे. आणि हे गुपित आपण समजून घेत नाही. नक्की घेऊया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. पैशाच्या गुरमीत माणूस नात्याला ठोकर मारतो. पैशाच्या मागे असलेला माणूस हा माणसात कधीच नसतो. पगार झाला की बघू, या एका वाक्यात कितीतरी स्वप्न ताटकळत उभी असतात. नेहमी स्वतःला व्यस्त ठेवा, कारण जगात रिकाम्या लोकांना किंमत नाही. माफ करणं आणि शांत राहणं हे शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील. जिथं कानाखाली मारता येत नाही तिथं टोमणं मारून यायचं, पण सोडायचं नाही. फांद्या राहिल्या तर पानंही येतील. वाईट दिवस आलं तर चांगलं दिवसही येतील. सगळे चांगले असतात, फक्त ज्यांची त्यांची चुना लावण्याची पद्धत ही वेगळी असते. नात्यापेक्षा लोकांना आजकाल स्वतःचा इगो आणि गर्व हा मोठा वाटायला लागलाय. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवाला त्रास होईल एवढं नातं कुणाशी निभवत बसायचं नाही. त्यांची इच्छा नसेल तर आपण सुद्धा ताणून धरण्यात मजा नसते. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला लागतं. एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा ही माघार घेतात. तिथं मित्र धावून येत असतात. अन्यायाविरुद्ध लढायला काही नाही लागत. गाडी नाही, घोडा नाही, फक्त धाडस आणि एकजूट लागते. ज्या दिवशी भाकरी सुद्धा पिझ्झासारख्या ऑर्डर कराव्या लागतील त्या दिवशी शेतकऱ्यांची किंमत कळेल लोकांना. टीव्हीवरचं जीवन हे काही खरं नसतं. आणि खरं आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सिरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो. असते ते फक्त काम आणि काम. अशा माणसांच्या सानिध्यात राहा जे तुम्हाला आव्हान देतील, जे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतील, जे तुम्हाला सर्वोत्तम बनवण्यासाठी नेहमीच प्रवृत्त करतील.
आवाज उठवता येत नसेल तर आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायला शिका. स्त्री फक्त आपल्या आवडत्या पुरुषाला त्रास देत असते. एकमेकांच्या फक्त चुका दिसायला लागल्या की समजून जायचं हे नातं संपण्याच्या मार्गावर आहे. मन आणि खर हे किती मोठं आहे हे महत्वाचं नसतं. मनात आणि खरात किती आपलेपण आहे हे महत्वाचं असतं. कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब हे कधीच पुसलं जात नसतं, तर ते अधिक जास्त चमकून उठत असतं. चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसलं. शब्द हे पण जेवण आहे. प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते. बोलण्यापूर्वी तुमचा शब्द चाखून बघा. जर तुम्हाला नाही आवडलं तर ते इतरांना वाढवू नका. डोळे पाणावले की सगळ्यात आधी आई आठवते. ढीगभर पैसा जवळ असला म्हणजे माणूस खाऊन पिऊन सुखी समाधानी होतो असं नसतं. त्या ढीगभर पैशासोबत आभाळभर चांगलं मन सुद्धा असायला हवं, जे मन दुसऱ्यांच्या दुःखात क्षणभरासाठी तरी धडकलं पाहिजे. सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजानं गर्दीतही उठून दिसतात. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की आपण एवढ्या गोष्टीसाठी आपली बुद्धी आणि आपला वेळ घालवतोय. आपल्याला त्यासाठी कोणतंही मेडल मिळणार नसतं. खोटं बोलणारा श्रीमंत माणूस संपत्तीनं श्रीमंत असला तरी तो भिकारी समजावा. धन मोठं असेल तर मनही मोठं असायला हवं. त्यापेक्षा दिलेला शब्द पाळणारा गरीब माणूस हा गरीब असला तरी वचनिक असल्यानं तोच खरा श्रीमंत समजावा. आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ असते.